जमिनी खरवडून गेलेल्या आहेत, त्याच्यानंतर पिकं गेलेली आहेत, त्याच्यानंतर काही जणांच्या फळबागा गेलेल्या आहेत. हे सातत्यानं पूर परिस्थिती निर्माण होणं, तेही वेगवेगळ्या भागांमध्ये जिथं पाऊस पडत नव्हता तिथे सुद्धा हे संकट हवामान बदलामुळेच आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. महापुरासारखं, अतिवृष्टीसारखं, दुष्काळासारखं संकट 10,000 रुपये मिळालेले आहेत. त्या बिचाऱ्याचं ते 10,000चं कुठं कुठं तर आबाळच फाटले, कुठं कुठं ठिगळ लावणार. पंचनामे अनुदान वर्षभरात हे सुरू आहे. ती नस सरकार नावाच्या व्यवस्थेनं बरोबर ओळखलेली. लाभार्थी म्हणून एक तयार करायचा वर्ग, ते काही अनुदानासाठी, फळ पीक विम्यासाठी याच्यासाठी शेती करत नाहीत ना. की आता आपण या पंचनाम्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडणं, त्याच्यामुळे आम्हाला हे जो काही टेकू आहे अनुदानाचा तो स्वीकारावा लागतोय. मी रात्रंदिवस कष्ट करून मी शेती उत्पादन घेतलं, विक्रमी उत्पादन घेतलं, तर त्याचे किती पैसे होतील हे मला सांगता येत नाही. हे पण सत्य आहे, हे पण मी नाकारता येत. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. सध्या COP30 ही ब्राझीलमध्ये परिषद सुरू आहे आणि त्यामध्ये हवामान बदलाबद्दल व्याख्यानं, भाषणं, चर्चा असं सगळं काही सुरू आहे. खरं तर मागच्या 15-20 वर्षांपासून हवामान बदलाची जी काही चर्चा आहे ती माध्यमांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतीये. पॉलिसीच्या लेवलवरती ती तेवढी होत नाही, परंतु जे काही जाणकार आहेत ते त्यांचं मत त्याच्यावरती सातत्यानं मांडतायत आणि त्यातनं चर्चा एक साधक बाधक अशी होतीये. आता आपल्याकडे सप्टेंबर महिन्यात जो काही पावसानं हाहाकार माजवलेला होता त्याला कारण सुद्धा हवामान बदल हा एक त्यातला महत्वाचा घटक होता असं बोललं जात आहे. आता या हवामान बदलामुळे नेमकं होतंय काय, या COP30 मध्ये नेमकी काय चर्चा सुरू असते, त्यातनं काय फलनिष्पत्ती होते, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत MKCL नॉलेज फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉक्टर सतीश करंडे सर. सर नमस्कार. आपण मागच्या वेळेस थोडा वेगळा विषय घेतलेला होता चर्चेला, यावेळेस थोडा वेगळा आहे. आता जर का आपण बघितलं तर COP30 जसं मी सुरुवातीला म्हणालो ती सध्या परिषद चर्चेत आहे. लेख येत आहेत, अग्रलेख येत आहेत, त्याच्यावरती बातम्या येत आहेत, सगळं काही आहे. मागच्या 30 वर्षापासून त्या व्यासपीठावरती हवामान बदलाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. एक उद्दिष्ट ठरवलं जातं, परंतु त्याची पूर्तता ही होतेच असं काही होत नाही. एकूण काय तर सगळ्यांना असं वाटतं की COP30 जे आहे ते गप्पा मारण्याचं, निवांत ऐस पैस बसण्याचं, मजेशीर जेवण घेण्याचं, शॅम्पेन वगैरे पिण्याचं असं एक मस्त ठिकाण आहे. आणि हे सगळं त्या बड्या राष्ट्रांसाठी आहे की ज्या राष्ट्रांना हवामान बदलाचा त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, असं सगळं आहे. आता मी हे तुम्हाला काय विचारतोय तर तुम्ही तिथे 2 वेळेस जाऊन आलात, तुमचा अनुभव नेमका काय होता? खरंच तिथं असं सगळं होतं की काही वेगळ्या किंवा महत्वाच्या गंभीर चर्चा होतात? हो, मी COP25 जे स्पेनला झालं होतं आणि COP27 इजिप्तमध्ये, या दोन्ही हवामान बदल परिषदांना उपस्थित होतो. तिथं चर्चा वेगवेगळ्या पद्धतीनं होती. म्हणजे अगदी पॉलिसी मेकर्स म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रमुख असतात, त्याच्यानंतर शास्त्रज्ञ असतात, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी असतात, पत्रकार असतात, असं सर्व वेगवेगळ्या व्यासपीठावर चर्चा होती. पण मुख्य निर्णय जे घ्यायचे असतात, हवामान बदलाचे परिणाम सुसह्य होण्यासाठीचे असतील किंवा ग्रीन वायू म्हणजे हरित वायूचं उत्सर्जन कमी होण्याविषयीचे निर्णय असतात, हे शेवटी निर्णय राष्ट्रप्रमुखांना घ्यावे लागतात आणि विशेषतः विकसित देशांचे राष्ट्रप्रमुख. त्याचं कारण असं की हे ग्रीन वायू उत्सर्जन आहे याचा मोठा वाटा हा विकसित देशांचा आहे. बरोबर. का तर त्यांचं विकासाचं जे मॉडेल आहे की त्याच्यामध्ये खूप कर्बवायू उत्सर्जन, खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, खूप मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधनाची हानी, ह्याच्यावर आधारित ते विकास मॉडेल आहे. ऊर्जा वापर खूप मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे त्यांचा तो वापर किंवा त्यांचं ते कमी झाल्याशिवाय उत्सर्जन कमी होणार नाही आणि उत्सर्जन कमी झाल्याशिवाय हवामान बदलाचं संकट जे आहे ते थोडं सीमित करता येणार नाही. रोखणं तर थोडं आता अशक्यच झाले, पण थोडं त्याचा जे परिणाम आहे तीव्रता कमी करणं. परंतु पेच हे त्याच्यात असं आहे की ते मोठे वाटेकरी आहेत, हवामान बदलाच्या संकटाचे वाटेकरी विकसित राष्ट्र आहेत आणि परिणाम भोगावे लागतात मात्र अविकसित राष्ट्र, थोडे विकसनशील राष्ट्र असतील किंवा आफ्रिका खंडातले काही छोटे छोटे देश असतील, आशिया खंडातले काही छोटे देश असतील, समुद्राच्या काठावरचे देश किंवा बेटांवर जे देश आहेत अशा देशांना त्याचे
परिणाम मोठ्या प्रमाणावर भोगावे लागतात. त्यामुळं आम्हाला विकास, आम्हाला महासत्ता व्हायचे, आम्हाला जगावर जगाची महासत्ता व्हायची असं सर्व म्हणजे असा त्यांचा विकसित राष्ट्रांचं हे असल्यामुळं त्यांना विकासाच्या किमतीवर हवामान बदल हे संकटावर मात करायची नाही असे त्यांची मनोभूमिका दिसत नाही. पण आग्रह मात्र कायम आहे ती त्याच्यात चांगला आहे की तो रेटा जो आहे शास्त्रज्ञांचा किंवा युनोच्या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्यांचा रेटा जो आहे की तुम्ही हे तापमान वाढ रोखण्यासाठी पावलं उचला, किंवा स्पेनमधल्या मध्ये असं घडलं होतं की ऊर्जा तयार करण्यासाठी कोळशाचा अजिबातच वापर करायचा नाही, का तर कोळशामुळे फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं आणि ते कारण ठरतं. तर त्याचा किती मोठ्या प्रमाणावर आग्रह व्यक्त होत होता, किती रेटा होता ते मी स्वतः पाहिलं होतं. तर अजिबातच घडत नाही असं नाही आपल्याला म्हणता येणार, पण तो रेटा जो आहे तो ह्या विकसित राष्ट्रांची सत्ता आणि तयार होणारा रेटा, तर विकसित राष्ट्रांचं पारडं हे नेहमी जड राहतं, त्यांची मोठी सत्ता आहे आणि त्यामुळं तो रेटा थोडा कमी पडतो. पण ही जनचळवळ, जनसामान्यांनी हा रेटा वाढवायला पाहिजे आणि मग याच्यातून काहीतरी नक्की मार्ग निघेल एवढं मात्र नक्की. हवामान बदलाचं जे काही संकट आहे ते तीव्र होते असं सगळेच बोलतात, पण आता आपण महाराष्ट्रात जर का बघितलं तर सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीनं अनेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. ही पुरांची संख्या जी आहे ना ती आता त्या भागांमध्ये सुद्धा वाढते जिथे पाऊसच पडत नव्हता. म्हणजे आता जर का आपण बघितलं तर मराठवाड्यात असा काही खूप मोठा पाऊस किंवा सोलापूर असेल, धाराशिव असेल या भागात सातत्यानं कमी पाऊस पडतोय असंच, आणि तिथं दुष्काळ आहे बाबा, दुष्काळाच्या छायेतला हा प्रदेश आहे असंच बोललं जात होतं. परंतु तो पॅटर्न चेंज झालाय. हे सातत्यानं पूर परिस्थिती निर्माण होणं तेही वेगवेगळ्या भागांमध्ये जिथं पाऊस पडत नव्हता तिथे सुद्धा, हे सुद्धा हवामान बदलामुळेच होतंय का? हो नक्की. म्हणजे आपला बराच वेळ असा गेला सुरुवातीला, म्हणजे धोरणकर्त्यांचा सुद्धा आणि शास्त्रज्ञांचा सुद्धा, की हवामान बदल हा निसर्ग चक्राचाच भाग असतो, की दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, गारपीट होतच असते, असा बराच सुरुवातीचा वेळ गेला आपला. परंतु त्याचं एक साधं गणित आपण जर बघितलं की एक 70 वर्षाचा शेतकरी आहे, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जर विचारलं की तुझ्या आयुष्यामध्ये किती दुष्काळ, किती अतिवृष्टी तू पाहिल्या, तर त्याची जी संख्या आहे ना ती 4-5 असं तो सांगेल. बरोबर. पण आता 40 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला जर विचारलं आपण, तर त्याची 20 वर्ष हे शेतीला पूरक पाऊस नसण्याची आहे त्याच्या 40 वर्षातली. आणि तिथं आपल्याला हवामान बदल संकट हे किती मोठं आहे ह्याची नोंद घ्यावीच लागेल. आपण ते घेत नाही, हा दुसरा भाग, वेगळा भाग, किंवा आपलं ते दुर्दैव म्हणावं लागेल. पण तिथं ती संकट की मी 40 वर्षाचा आहे आणि माझ्या 20 वर्षामध्ये 3-4 वर्ष दुष्काळाची गेलेली आहेत, 3-4 वर्ष अतिवृष्टीची गेलेली आहेत, एखाद्या वर्षी पावसामध्ये मोठ्या खंडाची गेलेली आहेत. म्हणजे थोडक्यात एका वाक्यात की शेतीला पूरक पाऊस नसणं ह्याची माझ्या 40 वर्षाच्या शेतकऱ्याच्या आयुष्यातली 20 वर्षे तशी आहेत. त्यामुळं हे संकट हवामान बदलामुळेच आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. काही वेळा असं बोललं जाते की हो पूर्वी पण येत होते दुष्काळ, पूर्वी पण अतिवृष्टी होत होती, पूर्वी पण पूर होत होता, पण ह्याची जी तीव्रता आहे आणि वारंवारता जी आहे ही खूपच गंभीर गोष्ट आहे की वारंवार ते होणं. म्हणजे तुम्ही एक साधं गणित बघा की आपण काय करतो, एवढं सगळं बदलत असताना सुद्धा आपली धोरणं आणि आपला जो काम करण्याची पद्धत किंवा रीत आहे ना ती बदलत नाही. आपण अजून सुद्धा पाऊस मोजतो, कसा मोजतो की सरासरी एवढा झाला, सरासरी पूर्ण केली, सरासरीच्या 113% झाला असं मोजतो. पावसाचे दिवस मोजले की आपल्याला या संकटाचा वेगळा पैलू लक्षात येतो. ते कसा की पावसाचे दिवस पाहिजे होते 60-70 4 महिन्यातले 45 पासून पुढं. बरोबर. पण पावसाचे दिवस असतात 22-23च आणि सरासरी तेवढी गाठलेली असती. म्हणजे 22 दिवसामध्ये 44 दिवसाचा पाऊस पडतो. परत पावसाचे तास सुद्धा महत्वाचे असतात की जो दिवसभराचा पाऊस पडायला पाहिजे तो काही तासात नव्हे काही मिनिटात पडतो. तुम्ही मराठवाड्याचा उल्लेख केला, मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी पूर्ण देशभरामध्ये साधारण
125 का 135 ढगफुटीच्या घटना झाल्या पूर्ण देशात. त्याच्यातल्या 45 घटना मराठवाड्यातल्या आहेत. म्हणजे ती तीव्रता लक्षात घ्या की देशामध्ये एवढ्या झालेत आणि त्याच्यातल्या 45 मराठवाड्यात ढगफुटीचा. तर हे सगळं जे आहे ना की आपण काय करतो, सरासरी एवढा पाऊस झाला, एवढा मिलीमीटर झाला की अतिवृष्टी म्हणायची, एवढा मिलीमीटर असं नाही मोजून. शेतीला पूरक पाऊसच पडत नाही. 10 दिवसाचा पाऊस एका तासात पडणार, महिनाभर परत खंड पडणार, परत महिन्यानंतर तीव्र पावसाला सुरुवात होणार, त्याच्यानंतर तो पडतच राहणार. अशा पद्धतीनं खंड परत सातत्यानं पडत राहणं, कमी वेळात खूप पाऊस पडणं, नको त्यावेळेस तो पडत राहणं. म्हणजे ज्यावेळेस मान्सून परत जायला पाहिजे होता, आता रब्बीच्या पेरण्या करायची लगबग सुरू व्हायला पाहिजे होती, त्यावेळेस आपल्याकडे नेमका महापूर आला होता. बरोबर. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या अजून काही भागामध्ये अजून शक्य झालं नाही. हा, म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यावर आपण चर्चा करतोय, अजून रखडलेले. आणि भारतासारख्या देशाला तर हे संकट, म्हणजे मी तर त्याला महासंकटच म्हणेन. कशामुळे माहिती आहे का, की जगातले 25% शेतकरी भारतात राहतात. एकूण शेतकऱ्यापैकी 82% शेतकऱ्यांची शेती ही पावसावर अवलंबून आहे. मान्सून कधी येणार, पाऊस कसा पडणार, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, त्याचं प्रमाण कसं असेल, हे सगळ्यावर त्याची आधारित शेती. आणि 82% जर शेतकरी तसा असेल आणि जगातला 18% लोकसंख्या भारतात राहत असेल आणि त्या 82% लोकांची शेती धोक्यात येत असेल, तर आपल्या पुढे शेतकऱ्यांचे प्रश्न तर आहेतच. शेतकऱ्यांनी शेती कशी करावी, पण 18% लोकसंख्यांच्या अन्न सुरक्षेचे आणि पोषण सुरक्षेचा सुद्धा हा प्रश्न आहे. पण आपण तसा एवढा व्यापक विचारच करत नाही. आपण आपला जो आहे ना, आपला विचार शेतकरी हा भाग, म्हणजे शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी पर्यावरण, शेतकरी, सुपोषण, अन्न सुरक्षा, नैसर्गिक संसाधन सुरक्षितता, रोजगारांची सुरक्षितता, अशा व्यापक पटावर तो प्रश्न बघायला पाहिजे. पण आपण हा हवामान बदलाचा प्रश्न अजून पण शेतकऱ्यांच्या ह्याच्यात बघतोय. तर त्यामुळे हे महासंकट आहे असं म्हणलं तरी अतिशयोक्ती अजिबात ठरणार नाही. आता थंडीचे दिवस आहेत. मागच्या 10 दिवसात कडाक्याची थंडी आहे, पुढे उन्हाळा येईल, त्यावेळेस कडक ऊन पडेल, नंतर पावसाळा येईल, त्याच्या वेळेस मग जोरदार पाऊस पडेल. हे सगळं ऋतुचक्रात जे काही अतिरेक आहे हा हवामान बदलामुळे वाढत जातोय असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि अर्थातच त्यालाच हवामान बदल म्हटलं जातं. हे सगळं घडत असताना त्याच्यावरती चर्चा होतीये. पण ती चर्चा कधी होतीये, पाऊस आला, पुढचे अतिवृष्टी झाली, पुढचे 15 दिवस त्याच्यावरती माध्यमांमध्ये चर्चा असेल, जाणकार लोक त्याच्यावरती बोलणार, अभ्यासक बोलणार. धोरणांच्या पातळीवरती याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो तात्पुरता, चला आता काहीतरी आपत्ती आली आहे ना, मलमपट्टी करू, पुढचं येईल त्यावेळेस पुढे पुन्हा बघू काय होईल ते, अशा पद्धतीचा अप्रोच किंवा दृष्टिकोन हा त्या पातळीवरती सुद्धा पाहायला मिळतो. तर मग आता एवढं मोठं संकट असेल तर त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी खमकेपणानं उभं राहावं लागणार आहे. त्याच्यासाठी त्याची आधी काहीतरी तयारी करावी लागणार आहे. तर त्यामध्ये धोरणांच्या पातळीवरती आपल्याकडे हवामान बदलाच्या बद्दल काहीच होताना दिसत नाही. धोरणाच्या पातळीवर तर होतच नाही. त्याच्याकडे जाण्यापूर्वी मी अगोदर थोडं की ही चर्चा किंवा याचं संशोधन किंवा ह्या अनुषंगाने काही शिफारशी ह्या करण्यासाठी आपल्याकडं भरपूर संस्था आहेत, कृषी विद्यापीठ आहेत. तिथल्या चर्चेचा थोडा आपण कानोसा घेतला ना तर आपल्याला हसावं की रडावं असा प्रश्न पडेल. म्हणजे तिथं जी चर्चा होती ना, तिथं चर्चा ही सगळी तांत्रिक, की हिमनद्या वितळतील, समुद्राची पातळी वाढेल, त्याच्यानंतर असं होईल तसं होईल असं सांगितलं जातं अकॅडमिक. आणि तशी चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे. पण ती चर्चा कशी व्हायला पाहिजे की मागच्या 10 वर्षामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत. म्हणजे हवामान बदलाचा फटका नाही असं कुठलं अंगच राहिलेलं नाही. म्हणजे तुमचं कीड व्यवस्थापनाचा खर्च वाढतोय त्याचं कारण हवामान बदल, तुमच्या पिकांवर रोग येतोय त्याचं कारण सुद्धा हवामान बदल असणार आहे. तुमच्या पिकांना फुलोरा चांगला येतोय, फुलं चांगली लागतात पण त्याला शेंगा फळं लागत नाही, त्याचं सुद्धा कारण हवामान बदल असणार. तर तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत त्याची चिकित्सा करायला पाहिजे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत,
त्याच्यानंतर या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते हवामान बदलाच्या ह्याच्यात बसतायत का, बसत असतील तर ते कुठला घटक आहे, अशा पद्धतीनं चर्चा. म्हणजे थोडक्यात जो घटक आहे शेतकरी, त्याचं जे अनुभवाचे बोल आहेत ना, त्याच्यातून तुमच्या संशोधनाची दिशा ठरायला पाहिजे. त्या संशोधनावर आधारित शिफारशी तयार व्हायला पाहिजे आणि त्या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठीची धोरणं तयार व्हायला पाहिजेत. पण या प्रत्येक टप्प्यावर आपल्याकडे आनंदी आनंद आहे असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. प्रत्येक टप्प्यावर म्हणजे हवामान बदलाचं संकट, म्हणजे 3 वर्षापूर्वी मी एका वर्तमानपत्रात लेख लिहिला होता की फुलांनी बहरले पण फळांनी लगडले नाही, अशा अर्थाचा. की त्या वर्षी शेवग्याची एका शेंगेची किंमत 20 रुपये वगैरे झाली, एक शेंग 20 रुपयाला. आणि त्याच्या बातम्या येत होत्या की शेवगा असा महाग झालाय वगैरे, त्याच्यावर काही रील्स वगैरे यायचे. तर त्याचा थोडा आपण कानोसा घेतला की लक्षात आलं की शेवग्याखालील क्षेत्र कमी झालं नाही किंवा शेवग्याची शेती काय पुराणी वगैरे नष्ट झाली नाही. तर शेवग्याचे काय कारण आहे की शेवग्याची किंमत वाढायची, तर त्याचं कारण असं की कमाल आणि किमान तापमानामधला मोठा फरक, हवेमधल्या रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा म्हणजे आर्द्रतेमधला चढ उतार, ह्या सगळ्या कारणांमुळे शेवग्याला फुलं लागली पण त्याच्या शेंगा तयार झाल्या नाही, ती फुलगळ झाली. तर हे हवामान बदलाचं संकट याला मानावं लागेल की चढ उतार. आता तुम्ही बघा थंडीचा उल्लेख केला, तुम्ही पहा की मागच्या आठवड्यामध्ये 32 ते 18 अशा रेंजमध्ये आपलं तापमान होतं, म्हणजे कमाल 32 आणि किमान 18. तर हे संकट आहे, म्हणजे एवढा मोठा फरक असणं 32 पासून म्हणजे निम्मा. तर हे असे छोट्या अनुभवातून आपल्याला संशोधनाची दिशा घ्यावी लागेल. मागे मी एका महाविद्यालयाला प्राचार्य म्हणून असताना आम्ही एक उपक्रम केलता की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सोयाबीनची पेरणी झालेल्या ह्याच्यामध्ये म्हणजे उत्पादनामध्ये काय फरक आहे का. म्हणजे एक शेतकरी आहे की त्यानं जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली, एकच गाव, आणि दुसरा शेतकरी आहे की त्यानं जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी केली, त्याच गावातला. त्याच्या उत्पादनामध्ये जो फरक येईल ना, त्याच्यातला मोठा वाटा त्याला मिळालेल्या हवामानाचा असणार आहे. कधी सायन्स सांगतं कुठलाही जिनोटाईप हा त्याला मिळालेलं वातावरण म्हणजे मायक्रो क्लायमेट आणि मॅक्रो क्लायमेट आणि त्याच्या दोन्हीच्या इंटरॅक्शन मधून तो उत्पादन. तर जूनच्या पहिल्या आठवड्या आणि चौथ्या आठवड्यात पेरणी केल्यानंतर जर जो फरक येत असेल, एकच गाव, एकाच प्रकारचा पाऊस, एकाच प्रकारचा वाहन असताना, तर हे अनुभव कोण नोंदणार आहे. बरोबर, ह्याचे अनुभव कोण नोंदते आपल्याकडे की काय म्हणणं आहे. 2 वर्षापूर्वी कांद्याच्या बीज उत्पादनामध्ये अनेक शेतकऱ्यांची ओरड होती की अडचणी येत आहेत की बीज उत्पादन नाही. म्हणजे याच्यात काय माहितीये का की आपल्या शेतीची पद्धतीमध्ये जी सुधारणा पाहिजे की थोडी चुकीची म्हणलं तरी काही वावगी ठरणार नाही की चुकीची शेती पद्धती, मोनोकल्चर सारखं एकच एक पीक घेणं, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही, आपली सगळी रचना तशी झाल्यामुळे. हा एक भाग म्हणजे सातत्याने खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, औषधांचा प्रमाणाबाहेर वापर, एकच पीक, हा एक भाग. आणि त्याच्या जोडीला हवामान बदलाचं संकट. त्यामुळे हे महासंकटाचं यानं रूप धारण केले. कांद्याचं बीज उत्पादन न होण्यामागं मधमाशांची संख्या कमी असणं, मधमाशांची संख्या कमी असण्यामागचं कारण कीटकनाशकांचा वापर वाढणं, कीटकनाशकांचा वापर वाढण्यामागचं कारण की हवामान बदलामुळे कीटकांचं प्रजननच खूप वेगाने होते आणि हे सायन्स सांगतं खूप वेगाने होते, त्यामुळे त्याची संख्या वाढती. म्हणजे पूर्वी वर्षात त्याच्या जर 13-14 पिढ्या होत होत्या, तर आता टेम्परेचर मधल्या चढ उतारामुळे 20 पिढ्या त्याच्या होतात एका वर्षात कीटकांच्या, अनेक कीटकांच्या किडींच्या. तर हे सगळे असे एकमेकाशी साखळीशी लिंक आहे. पण आपण सगळं तुकड्यात विचार करतो आणि तिथं आपली गफलत होती. तुम्ही आता पीक पद्धतीचा उल्लेख केलात की हे सगळे घटकांमध्ये म्हणजे याच्यात काही ना काहीतरी एक पॅटर्न आहे, याच्यातनं एक पॅटर्न आकाराला येतो आणि मग तो सगळा हवामान बदलाला कारणीभूत ठरतोय. महाराष्ट्रात जर का आपण बघितलं तर आपल्याकडे मागच्या 15 वर्षात तरी असं म्हणूया आपण की रब्बी आणि खरीपातले दोन्ही सीझन मधले प्रमुख पिकं ही जवळपास निश्चित झालेली आहेत आणि तीच पिकं वारंवार आपण तोच पॅटर्न आहे आपला पिकांचा.
तर हवामान बदलाच्या याच्यामध्ये हा पीक पॅटर्न जर आपला सेमच राहिला तर त्याचा फटका मोठा असं काहीतरी होतंय का? म्हणजे हवामान बदलाचे जे काही परिणाम आहेत, अतिवृष्टी आहे किंवा ढगफुटी आहे किंवा दुष्काळ पडतोय, पण याला कुठेतरी पीक पद्धती बदलून त्याला थोडंसं आपल्याला सामोरे जाण्यासाठी किंवा ते आव्हान जे आहे ते पेलण्यासाठी थोडंसं तयारी झाली आहे बाबा आमची, किंवा आम्ही पीक पॅटर्न मध्ये काहीतरी चेंज केली आहेत, असं काही करता येऊ शकतं का? हो, नक्कीच. आता तुम्ही जे म्हणाले खरीप आणि रब्बीचे पॅटर्न ठरवून गेलेले आहे, ते ठरण्यामागं कारण जे आहे ना, शेतकऱ्यांची आगतिकता. आगतिकता की बाबा सोयाबीन तुलनेनं बरं उत्पादन येते इतर पिकांच्या, का तर उडीद मुगाचं तेवढंही येत नाही आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे, त्यामुळे बरं होतं. मग त्यामुळे सोयाबीन करणार. मूग शेतकऱ्यांना परवडण्यासारखाच ठेवला नाही आपण, का तर त्याच्यामध्ये उत्पादन उत्पादन चांगलं असणारे वाण निर्माण केले नाहीत ना, त्याच्यासाठी काही वेगळं तंत्रज्ञान विकसित केलं नाही, आणि मजुरांची मोठी टंचाई. त्यामुळे त्या मुगाच्या शेंगा तोडणं आणि ते करणं म्हणजे हा अगदीच आदबट्ट्याचाच व्यवहार होऊन जातो. तर आता आपल्याला कसा विचार करावा लागेल की पीक विविधता तर महत्वाचीच आहे. पीक विविधता कशासाठी? की ते ठीक आहे, थोडा वेळ बाजूला ठेवू की म्हणजे मातीचं आरोग्यासाठी महत्वाचे आहे, पोषण सुरक्षेसाठी महत्वाचे आहे, हा थोडा वेळ बाजूला ठेवू. पण हवामान बदल हा म्हणून जर घटक घेतला ना, तर आपल्याकडे समजा एक शेतकरी आहे की त्याच्याकडे 6 प्रकारची पिकं आहेत, आपण थोडा वेळ मानू. 2 पिकं बाजारभावामुळे गेली, त्याला काय मातीमोलच भाव मिळाला, राहिली खाली 4. 2 पिकं गारपीट हवामान बदलामुळे वाढलेला पाऊस ह्याच्यामुळे गेली, खाली 2 राहतील. ती 2 तरी तुम्हाला साथ देतील, असा विचार करावा लागेल आपल्याला. म्हणजे 6 म्हणजे जोखीम विभागणारी शेती पद्धती करण्यासाठी पहिला निर्णय आपल्याला असा घ्यावा लागेल की पीक विविधता वाढवावी लागेल आणि एकात्मिक शेती पद्धतीच्या नुसार तुमचं शेतीचं रचना करावी लागेल. एकात्मिक शेती म्हणजे माझ्याकडे सर्वच थोडं आहे की थोड्या फळबागा आहेत, थोडं भाजीपाल्याचं मी शेती करतोय, धान्यामध्ये सुद्धा मका, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी अशी सगळीच पिकं थोडी थोडी घेतो, तर कुठलं ना कुठलं साथ देईल. आता हे आपल्याला सांगायला सोपं आहे. आपण जर शेतकऱ्यांना म्हणलं की तुम्ही असं का करत नाही, त्यांनाही कळतं. बरोबर. पण इतका पेच आपण शेतीमध्ये करून ठेवलेला आहे, धोरणात्मक पेच, की मी मग जसं म्हणालो की मुगाचं मला शक्यच नाही. मुगाचं मला मजुरीच्या टंचाईमुळे ते मूग काढणी करणं आणि त्याची मळणी करणं मला परवडतच नाही. त्यामुळे मला सोयाबीन बरं पडतं. त्याचं एकत्रित पेरणी, एकत्रित काढणी, त्याचे थ्रेशर, त्याच्यात मजुरांचे टीम येतात, ते काढणी करतात, त्याला गुत्त देता येतं, असं सगळी एक इकोसिस्टम तयार झालेली आहे, म्हणून मला ते घेणं परवडतं. तर ही इकोसिस्टम तयार होती आणि त्यामुळे शेतकरी जागतिकपणे ते करतो. तर ही इकोसिस्टम तयार होईल एकात्मिक शेती पद्धतीची, अशी धोरणं सरकारने करायला पाहिजे. बरोबर. मग हे हवामान बदल संकटावर काहीतरी आपल्याला म्हणजे शेतकरी त्याच्यामध्ये तग धरून तर राहू शकेल. मात करणं ही तर मला स्वतःलाच आता भाषा थोडी अतिशयोक्ती वाटते की आता त्याच्यावर मात करून तग धरून राहणं म्हणजे टॉलरन्स, म्हणजे त्याच्यामध्ये तग धरून राहणारी शेती पद्धती विकसित करणं हे आपल्या हातात आहे आणि ती नक्की करता येऊ शकते. तशी उदाहरणं सुद्धा आपल्याला कडे असतात. म्हणजे आपण पहा ना, आपण जमिनी हकीकतच समजून घेत नाही. आता तुम्ही सुरुवातीला चर्चेच्या मुद्दा उपस्थित केला, महापूर वगैरे सगळं झालं, जमिनी खरवडून गेल्या, न भूतो न भविष्यती अशी हानी झाली. मी स्वतः अनेक गावामध्ये माढा तालुक्यात जाऊन फिरून बघितलं की खूप मोठी हानी झालेली आहे, खूपच मोठं संकट ते आलेलं आहे. आता ह्याचे सगळे पंचनामे झाले, ह्याचं नुकसानीचं सगळं ठरलं. ह्याचा पंचनामा शास्त्रीय पंचनामा म्हणून एक व्हायला पाहिजे ना. बरोबर. शास्त्रीय पंचनामा, पाणलोट क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ जातील आणि ते पाहतील आणि म्हणतील किंवा पाणलोटाचं विकासाचं प्रारूप चुकल्यामुळं, म्हणजे तो महापूर जो आहे ना, महापुरामधले वाटेकरी कोण असा विचार आपण करायला पाहिजे की महापुरामधला मोठा वाटेकरी खूप कमी वेळात खूप पाऊस पडला हा एक आहे, पण छोटे छोटे वाटेकरी आहेत. मला त्याच प्रश्नाकडे यायचंय सर, की तुम्ही इकोसिस्टमचा उल्लेख केलात, तर इकोसिस्टम मध्ये ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत की आता
आपण म्हणतोय की पीक पद्धती बदलली पाहिजे, त्याच्यात विविधता आली पाहिजे, एकच एक पीक नको. अर्थात शेतकऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून ते या परिस्थितीला आलेले. म्हणजे मला तरी आठवत नाही की सोयाबीन पेरा असं कधी शासनाच्या पातळीवरती प्रचाराचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता, असं काही झालेलं नाही. आता ते आपल्याला मूग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल या पिकांसाठी करावं लागतंय खरं तर. पण हे जे होतं ना की इकोसिस्टीम तयार होती, आता ती इकोसिस्टीम कशी तयार होती, तुम्ही जसं म्हणालात की त्याचं एक सुरुवात आहे आणि एक एंड आहे. आणि या सगळ्या लोकांचा किंवा त्या व्यवस्थेमध्ये असलेल्या माणसांचा त्याच्यात एक हितसंबंध आहे, तो कशाही स्वरूपाचा असू शकतो. हे सगळं होत असतानाच हे सगळं सुरू असतं दररोजच आपल्या आजूबाजूला. त्याच वेळेस तुम्ही जसं म्हणतात की ह्या महापुराची वाटेकरी कोण, तर आता सीना नदीला जो काही महापूर आला तो त्याच्या आधी तर कधी महापूर आल्याचं ऐकवित नाहीये. आता तो आला तर याला सुद्धा ती इकोसिस्टीमच कारणीभूत आहे का? फक्त एक एक घटक म्हणून मी म्हणत नाही, पूर्ण इकोसिस्टीम. आणि ती असेल तर ती कशी? तुम्हाला काय अनुभव आले, पाहायला काय मिळालंय? आता तुम्ही सीना नदीचा उल्लेख केला. सीना नदीच्या काठावर जो महापुरानं हाहाकार माजला, म्हणजे माढा तालुक्यातली अक्षरशः 3-4 गावं पाण्याखालीच होती आणि नदीनं पात्र सुद्धा बदललं होतं आणि बरंच हे झालं. आता काय होतं की त्या सीना नदी काठचा 20 वर्षापूर्वीची शेती पद्धती असा आपण जर विचार केला आणि आताचं चित्र बदललं, तर तो जो मोठा बदल होतो ना, तो सगळा मोठा बदल जो झालेला असतो ते उत्पादन आणि उत्पन्न ह्या अनुषंगाने झालेला असतो. नैसर्गिक संसाधनाच्या अनुषंगाने काहीच नोंद घेतलेली नसती. नाही, थोडंसं नैसर्गिक संसाधनाच्या अनुषंगाने कुठलीच नोंद नाही घेतली जात असं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय त्यावेळेस ते थोडंसं अजून सोपं करून सांगा की नैसर्गिक संसाधन आपण म्हणतो पण ऑडियन्सला म्हणजे आता का सीना नदीच्या काठला सोलापूर जिल्ह्यामध्ये की अतिशय खोल जमिनी आहेत, खूप खोल. म्हणजे उंदरगाव, केवड अशी जी गाव आहेत ना, तुम्ही 20-20 फूट गेलं तर तुम्हाला दर सुद्धा लागत नाही अशा काळ्या जमिनी. एक उत्तर आणि हस्त नक्षत्राचे 1-2 पाऊस झाले की ज्वारी पेरायची आणि ती ज्वारी काढायलाच जायची, असं त्यांचं पूर्वीचं शेती पद्धती होती. एवढी सुपीक जमीन, एवढी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असणारी जमीन की परत पाणी नाही, काही गरज नाही, अशी ती जमीन सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या काठची. परंतु आपल्या सगळ्या सिस्टीमनं ज्वारी कशी परवडणार नाही ह्याची काळजी घेतली की ज्वारी पिकवणं म्हणजे शेतकरी गरीब राहणं. त्यामुळे त्यांना ज्वारीतून काहीच मिळेना, का तर ज्वारीचं खर्चही त्याच्यातनं, असं ते झालं. मग तिथं सीना भीमा जोड कालवा आला. मग सीना भीमा जोड कालवा आल्यानंतर आपल्या संशोधन संस्थांनी तिथं एखादी पीक पद्धती निश्चित करायला सांगायला पाहिजे होतं की अशी पीक पद्धती पाहिजे. कालवा आल्यामुळं आता तुमच्याकडे पाणी आलंय पण तुमची जमीन खोल आहे, तुमचं अशा पद्धतीची जमीन आहे, ती कोण आपल्याकडे तसा काही कार्यक्रमच नसतो. धरण होतं, भूमिपूजन होतं, धरण होतं, पाणी येतं आणि मग एक कलमी कार्यक्रम की ऊस लावा. आता ऊसाला विरोध करताच येत नाही आपल्याला, का तर आपण अशा सगळ्या सिस्टीमनं काय केले की ऊस हे व्यवहार्य पीक ठरवलंय की ऊस नाही म्हणलं तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी हमी देतं, काहीतरी येतं त्याचं. त्यामुळे तिथं वर्षानुवर्ष ऊस लावला गेला. ऊस त्यांना काही काळानंतर 50 टनावरून ॲव्हरेज त्यांचं 20-25 टनावर आलं. 50 नाही, काही जणांचं तर 70 टनावरून 20 टनावर आलं. सातत्याने जमिनीची खोली हा एक भाग शेती व्यवस्थेमध्ये. आणि मग नैसर्गिक संसाधनाचं म्हणजे तुमची माती शारपड जमिनी झालीत. ही मी जी 2-3 गावामध्ये गेलो तिथली स्टोरी सांगतोय, इतर ठिकाणचंही बघावं लागेल. पण हे दारफळ, केवड, उंदरगाव ह्या गावाला आम्ही गेलो, तिथं ऑलरेडी शेकडो एकर जमिनी शारपड आहेत. सातत्याने ऊस घेतल्यामुळे त्याच्यात पाणी सारखं निचरा प्रणाली लावली काही शेतकऱ्यांनी, एकरी 1.5 लाख रुपये खर्चून. म्हणजे मी हे बोलतोय की ती इकोसिस्टम अशा पद्धतीने नैसर्गिक संसाधनाचं ही होती. मग ऊस परवडणं म्हणून परत बागा सुरू केल्या त्यांनी 20 टनावर. आणि मग परत हे हवामान बदलामुळे असा पूर आला. त्यामुळे ती संकट जे आहे ना ते असं तीव्र म्हणजे मल्टी ऑर्गन फेल्युअर पेशंट सारखं. माझी आधीची शेती मला परवडेना म्हणून मला पाण्याची मागणी होती म्हणून मी पाणी आल्यानंतर मला ऊस हा व्यवहार्य वाटला म्हणून मी ऊस घेतला. ऊस परवडेना, ऊसाचं उत्पादन एवढं खाली आलं की मला दुसरं पीक घ्यावं लागलं म्हणून मी द्राक्षासारखी, सीताफळासारखी शेती करू लागलो.
ती शेती सुद्धा माझी जास्त फायदेशीर होईना आणि अशात पुराचं संकट. त्यामुळे ही असं सगळं नैसर्गिक संसाधनाचं म्हणजे मी उत्पादन आणि उत्पन्न शेतकरी म्हणून मला माझं ते उद्देश असणार साहजिक आहे. कुठल्याही माणसाचा तो उद्देश असतो की मला 4 पैसे मिळावे. त्यामुळे पण हे सगळं घडत असताना संशोधन संस्थांच्या काही शिफारशी होत्या. संशोधन संस्थांनी काय पीक पद्धती केली, त्या भागामध्ये असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रांनी काय तिथं मार्गदर्शन केलं, असा अनुषंगाने विचार आपल्याकडे फार कमी होतो. आणि त्यामुळे मग आपण म्हणजे ही प्रक्रिया आहे पहा, आपण ह्याला घटना म्हणून बघतो आणि त्याचा पंचनामा करतो. ही जी शेती व्यवस्थेतली अरिष्ट आहेत ना, ही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचे शेवट म्हणून महापुरासारखं, अतिवृष्टीसारखं, दुष्काळासारखं संकट, त्या प्रक्रियेचा आणखीन दुःखद शेवट म्हणून मी शेती पिकवतो म्हणून मला आत्महत्या करावी लागते. ही सगळी प्रक्रिया समजून घ्यावी लागेल आपल्याला की शेतकऱ्यांना आगतिक करणारी धोरणं कुठली आहेत, शेतकऱ्यांना हे पिकाशिवाय दुसरा पर्याय नाही असं कोण सांगते अप्रत्यक्षरित्या. आणि ते सांगत असताना ते स्वीकारताना त्याची नैसर्गिक संसाधनं, त्याच्याकडे असणारं पाणी आणि ती जमीन काय सांगती, ती इतकी खोल जमीन अशी अजिबात सांगणार नाही की तुम्ही सलग 10 वर्षाच्यात ऊस घ्या. त्या जमिनीची रचना ऊसासाठी तयार झाली नाही. ती संसाधन काय सांगते, त्या काठावरच्या अनेक नदी, आपण एक साधं उदाहरण घेतलं, अनेक नदी काठावरच्या जमिनी क्षारपड होत आहेत हा एक भाग, पण त्या नदीचं पाणी पिण्यासारखं नाही. तिथल्या गावातल्या बोरला जे पाणी लागतं नदीकाठच्या, त्याच्या चहा सुद्धा बनत नाही. शेतकऱ्यांचं तुम्ही जर बोलला गेला तर इतकं ते संकटाचं तीव्रता असा पेच तयार केलाय. म्हणजे हवामान बदलाचं संकट, आपली धोरणं, शेतकऱ्यांना आगतिकपणे पीक पद्धती स्वीकारावी लागणं आणि त्याच्यामध्ये संसाधनाचा वापर म्हणजे खतं आणि याचा, ह्या सगळ्यांचं म्हणून हे संकट म्हणून तयार होते. त्यामुळे ह्याच्याकडे प्रक्रिया त्याची समजून घेतल्याशिवाय तुमचं पंचनामे करणं शेतकऱ्याच्या नशिबातनं जाणार नाही. किती पंचनामे करणार तुम्ही? एखाद्या शेतकऱ्याला जाऊन घ्या, विचारा, धोरणकर्त्याने विचारायला पाहिजे की तुझ्या मागच्या 10 वर्षाच्या ह्याच्यामध्ये तुझा पंचनामा तुझ्या नशिबाला किती वेळा आलाय. कमी पावसाचा पंचनामा, त्याच्यानंतर दुष्काळ पडल्यामुळं छावणी सुरू करायची का नाही त्याचा पंचनामा, टँकर सुरू करायचा का नाही त्याचा, गारपिटीचे पंचनामे, अतिवृष्टीचे पंचनामे, अवकाळीचे पंचनामे, हे सगळे पंचनाम्यामागची प्रक्रिया समजून घेतली की आपल्याला 2 गोष्टी कळतील. हे संकट हवामान बदलामुळे आहे आणि शेती व्यवस्था मुळातून समजून न घेता शेतकऱ्याला सक्षम पर्याय देण्यामधलं आपलं अपयश. आणि शेतकऱ्यांना तुम्ही मग तुमच्याच ह्याच्यात उल्लेख केला की सोयाबीन लावा म्हणून कोणी सांगितलेलं नाही, तुम्ही ते इकोसिस्टम तयार केलं. म्हणजे तुम्ही विचार करा की एक इकोसिस्टम तयार होती की त्या गावामध्ये 80% ऊस आहे आणि त्याला तुम्ही जाऊन शास्त्रज्ञ म्हणून सांगितलं की नाही तू मूग लाव, तीळ लाव. त्याचं तीळ काढायला कोण येणार, त्याचं तिळाचं थ्रेशिंग करायला कोण येणार, त्याच्या तिळासाठी तिथं व्हरायटी आहे का, तयार आहे का तुमच्याकडे, ती कसं करणार ना. त्या मग शेतकऱ्यांनी कसं करणार ना, ती इकोसिस्टीम तयार होती. त्या इकोसिस्टीम मध्ये शेतकऱ्यांना अगतिकपणे काही उत्साहानं, काही काळ उत्साहानं ते सहभागी होतात की मला ज्वारी परवडे ना, माझ्या जीवनामध्ये आता ऊसामुळे क्रांती येईल. त्यामुळे त्यावेळेस तो उत्साह असतो, उत्साहानं मला 4 पैसे मिळतील म्हणतो, त्याच्यात होतो. पण तो ऊस शाश्वत ठरत नाही आणि मग परत एक वेगळं संकट तयार होतं. मग त्या संकटावर मात करायसाठी मग परत वेगळी पीक पद्धती होती तयार आणि मग ती पीक पद्धती ती पण परत शाश्वत ठरत नाही. असं सगळी सुरू असताना नैसर्गिक आपत्ती. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणताय त्यानुसार पंचनामे नंतर अनुदान ही प्रक्रिया आपल्याकडे कायम सुरू असते. म्हणजे एक विभाग त्यासाठी पूर्णतः आपल्याला उभा करावा लागलेला आहे आणि तो विभाग आपत्तीच्या काळात त्यानं काम करणं अपेक्षित आहे, पण तो वर्षभर काम करतोय. म्हणजे आपल्याकडे वर्षभर आपत्तीच आहे, म्हणजे आपत्तीची छाया आपल्या डोक्यावरनं हटतच नाहीये. अशी परिस्थिती असताना मला यालाच धरून एक प्रश्न असं सुद्धा विचारायचा आहे की हे सगळं आहे हे मान्य आहे, लॉंग टर्म काही धोरणं होत नाहीयेत म्हणून या पद्धतीचं पंचनामे अनुदान वर्षभरातनं हे सुरू आहे. याचा पण एक राजकीय फायदा सुद्धा आहे. हो नक्की. म्हणजे आपण याकडे दुर्लक्ष करायला नको या चर्चेत की या सगळ्यांचा एक राजकीय फायदा असल्यामुळं कुठेतरी आपण ज्या विषयावरती चर्चा करतोय त्या हवामान बदल वगैरे याच्याशी काही धोरणकर्त्यांना कदाचित घेणं देणं नाहीये असं एकूण म्हणावं लागेल का मग? हो नक्की.
नक्की कसं आहे की ही परिस्थिती ना मला स्वतः त्या क्षेत्रातला अभ्यासक म्हणून भयानक अशी वाटते. भयानक म्हणजे कसं माहिती आहे का, की आम्ही हे महापूर झाला आणि त्या सीना नदीच्या काठला फिरत होतो. जमिनी खरवडून गेलेली आहेत, 10-10 फूट जमिनी. त्याच्यानंतर पिकं गेलेली आहेत, त्याच्यानंतर काही जणांच्या फळबागा गेलेल्या आहेत, हे सगळं आहे. परंतु सगळीकडे बातम्या ज्या होत्या किंवा चर्चा जी होती, पंचनामे आणि अनुदान आणि अशा ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यात मध्ये ना थोडी आपल्याला हताशा अशी येते की आपण परिसाच्या बदल्यात गारगोटी मागतोय. तुकारामांचं एक अभंग आहे, मला आता आठवे ना, की तुम्ही परीस मागायला पाहिजे. तुमच्या हातात परीस असेल तर तुम्ही लोखंडाचं सोनं करू शकता. आपण गारगोटी चमकती चांगली दिसती म्हणून ते मागतो. त्यामुळे मी शेतकरी कुटुंबातलाच आहे, पण मला शेतकऱ्यांना अतिशय कळकळीची एक विनंती अशी करायची आहे की आता आपण या पंचनाम्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडणं आणि अनुदानाच्या गारगोटीला नाकारण्यासाठी आपण एक दबाव आणि प्रभाव टाकणारी चर्चा घडवून आणायला पाहिजे. ती चर्चा काय असेल की या संकटावर मात करणारं धोरण आम्हाला पाहिजे. हा, पण आता काही शेतकरी असंही म्हणतील की आम्ही मागणीच करतोय की हे धोरण तयार करा, पण धोरणकर्त्यांच्या किंवा राज्यकर्त्यांच्या ते लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला हे जो काही टेकू आहे अनुदानाचा तो स्वीकारावा लागतोय. अर्थात त्यांची इच्छा नाहीये, ते काही अनुदानासाठी, फळ पीक विम्यासाठी याच्यासाठी शेती करत नाहीत ना. म्हणजे ही बाजू पण तेवढीच महत्त्वाची आहे. मला काय सांगायचं आहे, माझं जे म्हणणं आहे ना, माझं म्हणणं काय की तो रेटा तयार करावा लागेल. तो रेटा कसा तयार होईल माहिती आहे का, की आता आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतंय सगळं. दृश्य स्वरूपात काय दिसतंय की संधी मिळतात शेती सोडायची आहे, दिसतंय. हे सत्य आहे, हे कोण नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर शेतकरी आहे म्हणून त्याचं लग्न होत नाही, हे सत्य आहे, हे कोण नाकारू शकत नाही. शेतीमध्ये मी किती विक्रमी उत्पादनाचं कौशल्य मिळवलं, मी रात्रंदिवस कष्ट करून मी शेती उत्पादन घेतलं, विक्रमी उत्पादन घेतलं, तर त्याचे किती पैसे होतील हे मला सांगता येत नाही, हे पण सत्य आहे, हे पण मी नाकारता येत नाही. त्याच्यानंतर दुसरे एक सत्य आहे, त्याच्या पलीकडचं सत्य आहे. या अलीकडच्या सत्याच्या पलीकडे असणारं सत्य काय की शेती सोडून दुसरे पर्याय तर कुठले आहेत, नोकऱ्या नाहीत, शहरं बकाल झालेत, शहरामध्ये किडामुंगीसारखं माणसाला जगावं लागतंय. हे सगळं लक्षात घेऊन मी जे म्हणतोय ना की गारगोटी म्हणजे शेतकरी त्याच्यासाठी करत नाही मान्य आहे, पण शेतकऱ्यांनी आता थोडा अजून पुढे जाऊन विचार काय करायला पाहिजे की हे बदलायचं कसं आणि बदलण्यासाठीच आम्हाला धोरण द्या. बरोबर. मग त्याच्यामध्ये ना मी असं अनुदानाचं वगैरे ह्याच्यापेक्षा सुद्धा मी त्याच्या पुढची अशी मागणी करेल की एकात्मिक शेती पद्धती, सरकार सांगते अशी शेती पद्धती आम्ही स्वीकारतो, सरकारने आम्हाला ठोस उत्पन्नाची हमी द्यावी. बरोबर. ठोस उत्पन्नाची हमी द्यावी, सरकार सांगेल त्या पद्धतीची शेती स्वीकारेल, हा सुद्धा त्याच्यातला एक भाग असू शकतो. त्यामुळं हा रेटा, माझं म्हणणं जे काय आहे की महाराष्ट्र हे असं राज्य आहे की शेतकरी चळवळीनं देशभर ह्या शेतकरी देशाला हादरवलेलं होतं. शरद जोशींच्या नेतृत्वाची शेतकरी चळवळ आणि त्यांचं यश असं की आर्थिक प्रश्नांवर लोकांना संघटित करून ते चळवळ उभा केली. तसंच आपल्याला करावं लागेल. म्हणून मी म्हणतोय प्रभाव आणि दबाव टाकणार. तुम्ही एक साधं लक्षात घ्या की प्रभाव टाकणारी आणि दबाव टाकणारी चर्चा कशी असती. साधं थोडं विषयांतर होईल पण समजून घ्यायला सोपं मी तुम्हाला सांगतो. एखादा सरकारी कर्मचारी असतो, एखादा पण शिक्षकाचं उदाहरण घेऊ, काही लाख शिक्षक असतात, त्यांच्या मागण्या, त्याच्यासाठी संप असं सगळं होतं आणि त्या मागण्या मान्य होतात आणि किंवा कुठलाही याचा संघटित जो असतो तो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 84 लाख सरकारी आकडेवारीनुसार पशुपालक आहेत. तुम्ही पशुपालकांच्या जाऊन मुलाखती घ्या, ते बिचारे किती संकटाची यादी करतात. त्यांना गाईला एकदा गाय आजारी पडले की त्यांचा 2000 रुपये खर्च आहे. मग पशुवैद्यकीय दवाखाने किंवा ते विभाग काय करतो, ते खाजगी प्रॅक्टिस का त्यांच्याकडे का जावं लागतं ते समजलं तुम्हाला एक धोरणाचं त्याच्यातून उकल होईल की इथं काय धोरण पाहिजे. पशुखाद्य महाग झाले, बरोबर. पशुखाद्य महाग झाले, ते महाग आहे
आणि माझं पशुखाद्यासाठी लागणारी मकाही स्वस्त आहे, मग हे महाग कशामुळे आहे? त्याच्यानंतर त्याचं तर ही 84 लाख लोकांचा का दबाव तयार होत नसेल, जर काही एखाद्या लाख शिक्षकांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा होतो, हे 84 लाख पशुपालकांचा का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मला शेतकऱ्यांचा असा दबाव गट, असा प्रभाव गट आपल्याला तयार करावा लागेल. अर्थात ते जाती आणि धर्माच्या राजकारणात विखुरलेले आहेत हे पण आहे. आणि दुसरं एक की आर्थिक सदनता नसेल तर तुम्ही राजकीय प्रक्रियेत सहभागी घेण्यासाठी इच्छुक नसतात, किंवा तुम्हाला तुमचा एक दबाव गट तयार करणं किंवा समूह किंवा समष्टी याच्यापेक्षा तुम्हाला तुमचे वैयक्तिक प्रश्न खूप महत्वाचे वाटत असतात. हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे याच्यामागे थोडीशी हे पण आहे की तशी मानसिकता का तयार होते माणसांची, याचा खरं तर विचार करायला पाहिजे. पण हे घटक त्याला परिणामकारक आहेत की आपल्याकडे ज्या पद्धतीनं राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल किंवा सक्रिय व्हायचं असेल किंवा एक दबावगट जरी तयार करायचा असेल, तर राजकीय यंत्रणेनं किंवा राजकीय यंत्रणेचा वापर करून तशा पद्धतीची मानसिकता घडवली जाते की ज्याच्यात तुम्ही फक्त लाभार्थी म्हणून राहिलं पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत किंवा त्याच्याबद्दल आवाज नाही उठवायचा, तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा समस्या असतील त्याबद्दल. आता हा थोडा हे असं होतंय लाभार्थी म्हणून, आणि हा थोडा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे की ती नस सरकार नावाच्या व्यवस्थेनं बरोबर ओळखलेली. लाभार्थी म्हणून एक तयार करायचा वर्ग, म्हणजे धर्म, जात, प्रदेश, वर्ग असं काय असेल त्याच्यात एक नवीन लाभार्थी घटक तयार, हे बरोबर आहे. मग मी जे उल्लेख केला ना, म्हणजे कुठलंही असतं ना, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये 3 टप्पे असतात पहा. रिलीफ, म्हणजे मला रिलीफ, आता महापूर आलाय, संकट आले, मला रिलीफ म्हणून भरपाई पाहिजे आणि पाहिजे सुद्धा. त्याच्यानंतर पुढचा टप्पा असतो रिफॉर्म, की हे संकट वारंवार येईल असे तज्ञ म्हणतायत, तर मला काहीतरी सुधारणा अशी माझी मागणी पाहिजे. मग माझ्या नदीचं पात्रामध्ये काय सुधारणा, माझ्या पाणलोटामध्ये काय सुधारणा, माझ्या ओढे. आणि तिसरं जे असेल का नाही, ट्रान्सफॉर्म, की शेती विकासाच्या आणि एकंदरीत मर्यादा ओळखून की असं वारंवारच घडणार आहे, आणि हे सगळं ओळखून मला पर्यायच तयार करून देणं. बरोबर. आणि हे सगळं तो जो घटक असतो की जो पीडित नाही म्हणता येणार, की तो जो घटक आहे संबंधित घटक शेतकरी, त्यांचा प्रभाव आणि दबाव गटच तयार करू शकेल आणि तोच ते काम करेल. आता अशा घटना आपल्याकडे झाल्या नाहीत का, असा प्रभाव आणि दबाव गट, तर आपल्याकडे अशा अनेक उदाहरणं सांगता येतील. फक्त या मागच्या 15-20 वर्षात ते होत नाही, हे आपलं दुर्दैव, थोडं दुर्दैव म्हणावं लागेल. की असं खूप, म्हणजे धरणं, कालवे करा, ही मागणी शेतकऱ्यांच्याच मागणीतून आलेली. त्याच्यानंतर सीड रिप्लेसमेंटची मुवमेंट शेतकऱ्यांच्या सहभागाने झालेली आहे. म्हणजे जगामध्ये जग ज्याला क्रांती म्हणून बघितलं जातं, की शेतकऱ्यांनी मुवमेंट केलेली आहे की आम्हाला बियाणं, खतं मिळायला पाहिजेत आणि आम्हाला चांगलं, तर ते शेतकऱ्यांचे जन्म झाले. त्याच्यानंतर DCC बँक असतील किंवा सहकारी चळवळ, शेतकऱ्यांच्या सहभागाने आणि शेतकऱ्यांच्या साथीनं झालेली चळवळ आहे. त्यामुळं आता आपल्याला तसं करावं लागेल. म्हणजे रिलीफ म्हणून तुम्हाला अनुदान वगैरे हे करावं लागेल, पण मी त्याला गारगोटी कधी म्हणेन की सारखंच अनुदान असेल तर ती आपल्याला तसं रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मरकडे जावं. तर मग ही जी मग मी म्हणलं ना की मला शेती सोडायचीच आहे, मी शेती करतो म्हणजे जणू काही मी गुन्हा करतो, त्यामुळे माझं लग्न जमत नाही, हे सगळं तुम्हाला ट्रान्सफॉर्मच्या लेवलवर गेल्यावरच हे प्रश्न सुटणार आहेत. हे प्रश्न त्यावेळेस सुटणार आहेत. रिलीफच्या लेवलवर काय ते सुटणार नाहीत. म्हणजे मुली काय अशा तयार होणार नाहीत की आता भरपाई वगैरे मिळते, चांगले अनुदान मिळते, त्यामुळे शेतकरी मुलगा बरा, असं नाही होणार. आणि भरपाईनं काय होतं, आता मी परवाच परत एकदा त्या गावातल्या शेतकऱ्यांना मी विचारलं की त्यांना काहीतरी 10,000 रुपये मिळालेले आहेत. त्या बिचाऱ्याचं ते 10,000चं कुठं आबाळच फाटले, कुठं ठिगळ लावणार. त्याच्या शेळ्या वाहून गेलेत, घरामध्ये पाणी आलं होतं, घरातल्या रोजच्या उपयोगाच्या वस्तू गेलेल्या आहेत. तो ते सांगत होता की त्याची बायको शिलाई मशीनवर काम करत होती, ती मशीन सुद्धा चाले ना, तिचं दुरुस्ती करायला 3,000 रुपये लागतील म्हणला तुम्हाला. त्यामुळे ते अनुदानाने काय होणार आहे, अनुदानाने रिलीफ मिळेल तात्पुरता, पण रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म करण्यासाठी तुम्हाला धोरणं बनवावी लागतील. आणि धोरणं बनवण्यासाठी लाभार्थी म्हणून विचार न करता मी संबंधित घटक आहे म्हणून माझी शेती
माझ्यापुरती मर्यादित नाही, माझ्या आजोबापासून मी करतोय ती सुरक्षित पण राहायला पाहिजे बरोबर आणि माझ्या पुढच्या पिढीला ती मला द्यायची आहे. असा सगळा व्यापक विचार करावा लागेल. आपल्याकडे विकास नावाची गोष्ट सध्या खूप जोरात सुसाट सुटलेली आहे. रस्ते बांधणं, प्रकल्प बांधणं, याच्यावर आपण मागच्या एपिसोडमध्ये पण बोललोय. पण या हवामान बदलामध्ये हे रस्ते बांधणं, महामार्ग तयार करणं याचा एक काहीतरी रोल आहे. आणि मग तो रोल त्याच्यामुळे हवामान बदलाचं संकट आपल्याला अचानक खूप मोठं झालंय. अचानक असं जाणवतंय की अरे नाही 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 आता लईच अवघड झालंय. तर हा विकास नावाचा जो काही रथ धावतोय तर त्याचा काय कसा रोल राहतो किंवा इम्पॅक्ट कसा पडतो हवामान बदलाच्या या सगळ्या घटनांमध्ये? की विकासाचं जे व्याख्या आहे ना आपली, ही विकासाच्या व्याख्येमध्येच मोठा पेच आहे. म्हणजे भारतासारख्या 140 कोटी देशाच्या विकासाच्या व्याख्येमध्ये मनुष्यबळ विकास हे शब्द असायलाच पाहिजे. मनुष्यबळ म्हणजे त्याला देणारं शिक्षण, त्याला मिळणारं आरोग्य, त्याला स्वच्छ हवा आणि पाणी हे गरजेचं आहे. 140 कोटी याचा विकास व्हायना. पण आपण काय करतोय, विकास म्हणजे चकचकीत गुळगुळीत रस्ते, मोठ्या मोठ्या इमारती, मोठे मोठे झगमगाट दिवे आणि असा कसा विकास सगळं भारी म्हणजे सगळंच एकदम चांगलं असं आपण म्हणतो. आता एकंदरीत विकासाच्या व्याख्येमध्येच गफलत असल्यामुळं आणि त्या विकासाच्या व्याख्येतून मनुष्यबळ विकास हा शब्द वगळल्यामुळं म्हणजे मी थोडं ह्यानं बोलतो म्हणजे विनोदानी की मनुष्यबळ करायचं का ते सोडा, मग आपण काय करायचं, विकास म्हणून मग करायचे रस्ते करायचे, शहरं वसवायची. सगळ्या शहरामध्ये तुमच्या पुण्यामध्ये सगळीकडचीच लोक यायला पाहिजेत, सगळीच तिथं राहायला पाहिजेत. मग ते पुण्याचा विकास झाल्यासारखा दिसेल. मग पुण्याचा विकास होत असताना पुण्याच्या समस्याही तयार होतात. मग वाहतुकीच्या समस्या, मग परत उड्डाण पूल तयार करा, तेवढ्यानेही ते कंट्रोल होत नाही, मग मेट्रो आणा, असं सगळं करत राहायचं. आणि त्या पद्धतीनं ते विकास आपलं ते प्रारूप आहे. आणि मग 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 परत दुसऱ्या बाजूला अहवालच येतात की शुद्ध हवा नाही. आता आपण दिल्लीचं बघतोयच, तिथं राहणाऱ्या लोकांना म्हणजे ती लोक जगवायचे आहेत का नाही त्या विकासाच्या मध्ये, का मनुष्यरहित बिन चेहऱ्याचा विकास करायचा का काय? म्हणजे नुसतेच दिल्ली जगजगाटीत आहे आणि लोक ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरतायत, असं चित्र तयार करायचंय का? आणि ते सुद्धा फार दूर नाही. हवेची गुणवत्ता ढासळी मुंबईमध्ये सगळीकडे येते ते. तर ह्या सगळ्या विकासाच्या व्याख्येमध्ये मनुष्यबळ विकास हा शब्द आपल्याला करावा लागेल, टाकावा लागेल. आणि तुम्ही मगाशी म्हणले ना की एवढे मोठे प्रकल्प असतात. आता आपण फार तांत्रिक चर्चा करायची नाही, पण सिमेंट तयार होणं ह्याच्यामध्ये किती प्रकारचं प्रदूषण होते तुम्ही बघा. बांधकाम करण्यासाठी किती प्रकारच्या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास करावा लागतो ते तुम्ही बघा. तुम्हाला नद्यातली वाळू उपसावी लागती. आता त्याच्यावर थोड्या मर्यादा आल्या, पण आहेच सुरू तो प्रश्न आहे ज्वलन. पाण्याचं वॉटर टेबलचं काय होतं, त्याच्यानंतर तुम्ही किती जमिनीत खाली खोल जाता, म्हणजे खाली तुम्हाला वर 32 मजली इमारत करायची तेवढं खाली जातात. तिथले सगळे वॉटर ॲक्विफायर जो आहे ते सगळे किती डिस्टर्ब करतात. त्यामुळे तुम्हाला एखादा विकास करायचा म्हणजे किती नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास करायचा ते बघावं लागेल. आणि दुसरं, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असं म्हणतात की तुम्ही 500 कोटी शहरामध्ये विकासावर खर्च करणं आणि तेवढेच पैसे जालना किंवा परभणी सारख्या जिथं विकास लौकिक करताना जो विकास अजून पोचला नाही तिथल्या शेती व्यवस्थेमध्ये तेवढेच पैसे खर्च करणं, तर मनुष्याच्या राहणीमानात जो फरक पडेल ना तो तिथं जास्त पडेल इथल्यापेक्षा. बरोबर आहे. तिथं रोजगाराच्या संधी वाढवणं, तिथं राहणीमान उंच करणं ते जास्त फरक पडेल. आणि तसा विकास असा पाहिजे विकेंद्रित विकास, विकेंद्रित सगळीकडे. आता काय आपण समृद्धीची बेट तयार करतोय. इथं पुण्यात जगमगाट आहे, पुण्यातली लोक ज्या गावातून आले त्या गावामध्ये तिथं बकासपणा आहे, म्हणून ती बिचारे जीव इथं पुण्यात आले दावत, इथं त्यांना आपल्याला दिसतंय जगमगाट. तर हे सगळ्याच विकासाच्या कल्पना आपल्याला थोड्या भारताच्या म्हणून अस्सल पाहिजेत ना. अमेरिकेमध्ये जपानमध्ये चालते, जपानमध्ये जी ट्रेन पळती त्या वेगाने ट्रेन इथं पळवून उपयोग नाही. भारताचं म्हणून एक विकासाचं प्रारूप पाहिजे. आणि किती जरी काही जरी झालं तर शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या 50, 60, 70, 80 कोटीच राहणार आहे.
ग्रामीण भागामध्ये राहणारी लोकसंख्या 70-80 कोटीच्या पुढेच राहणार आहे. ह्याचा आपण विचार करणार आहोत का नाही? तर विकेंद्रित विकास आणि मनुष्याला म्हणजे शेती व्यवस्था बघा ना, मनुष्यबळ विकासामध्ये किती मोठा हातभार लावते शेती. की चांगलं अन्न, सुपोषणाची जबाबदारी 140 कोटी देशांचं चांगलं सुपोषण. आपण एक इमॅजिन करू, कल्पना रमू की की जसा पोलिओ आपण घालवला, आपण इरॅडिकेट केला, की आहाराच्या माध्यमातून जीवनशैलीतले ज्या जीवनशैलीमुळे जे डायबेटिक किंवा रक्तदाबासारखे आजार आहेत ते दूर केलं आणि सुपोषणाच्या माध्यमातून, तर केवढं मोठं काम होईल भारतात. पण त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. विकास म्हणले की आपल्या पुढे वेगळंच चित्र येते. विकासामध्ये नैसर्गिक संसाधनाचा विकास, शेतीचा विकास, मनुष्यबळाचा विकास असलं काही फार येत नाही. विकास म्हणले की बघा पूल बिल असं सगळं येतं, रेल्वे चकचकीत सगळं, एअरपोर्ट वगैरे सगळं येतं, ते त्याच्यात हे येत नाही. खरं तर आता तुम्हाला काही प्रश्न असतील या सगळ्याबद्दल, हवामान बदल म्हणजे काय, त्या COP30 मध्ये काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडे जो काही विकास घडून आणला जातोय त्याच्यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कसा चुराडा केला जातोय आणि त्याची किंमत सर ते शेवटी कोणाला मोजावी लागते, तर आपल्यालाच म्हणजे शेतकऱ्यांना मोजावी लागते किंवा सर्वसामान्यांना ती मोजावी लागते. या सगळ्या प्रक्रियेकडे तुम्ही नेमकं कसं बघतायत? तुम्हाला वाटतंय का की हवामान बदलाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय? तुमचे काही अनुभव आहेत का की हे काही वर्षापूर्वी होत नव्हतं परंतु असे बदल आता आम्हाला आजूबाजूच्या भोवतालात किंवा पर्यावरणात पाहायला मिळत आहेत? तुमचे जे काही अनुभव असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आहेत. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली त्याबद्दलची प्रतिक्रियाही नक्की कळवायची आहे. करंडे सर, तुम्ही वेळ दिलात, आमच्यासोबत खूप सखोल अशी चर्चा केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.